नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 10 जून 2024 या तारखेचा दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे। ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह असून वारा देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मान्सून पावसासाठी सध्या पोषक वातावरण सक्रिय असून मान्सून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखल झाला असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। तर ह्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून आज दुपारनंतर रात्री, मध्यरात्री तसेच सायंकाळच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे। कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून तसे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज तारीख 10 जून 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अधिक पावसाचा अंदाज राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वसाधारण दुपारनंतर पावसाची शक्यता ही दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागात मध्यम हलका पाऊस राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर, कर्नाटक या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। दुपारनंतर राहील जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद इथे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। भुवनेश्वर, कांतामाल ढगाळ स्थित राहील आणि राऊरकेला, कोरबा, धनबाद इकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच दुपारनंतर जबरदस्त पावसाची शक्यता ही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी चालू होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्यात दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्यात कुरोळी, बिलाटी, सोलापूर, मंगरुळी, मंद्रुप या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील। पलसंग, अक्कलकोट, बटकरी, अलूर, मुष्टी, नळदुर्ग, होर्टी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। अलूर, मुरम, उमरगा, घोटाला, तुगाव, उज्जैनम या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। शंख, झालकी, दुधनी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे, पंढरपूरला मध्यम स्वरूपात राहील, मात्र सायंकाळनंतर या भागात पावसात वाढ होणार आहे। तसेच मोल, अंगार, शेतपर, वडोला, तानवडी, बैरबंग, पाणेगाव, नळदुर्ग, होर्टी, तुळजापूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असणार आहे। तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या भागात ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्यात तासगाव, कोची, नागज, लगतचा परिसर, अतनी, अडाली, तेलसंग या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्यात निपाणी, चिकोडी, अजरा, नेसारी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर जेथील किनकोडाली या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, कर्नाटक राज्याचा परिसर, बेळगावबाजी इकडे मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग आणि रत्नागिरी, नेरवा, मुलगुण आणि बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, राजापूर, रेपटण या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दुपारनंतर सातारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, अरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे किनारपट्टीचा परिसर, गुहागर, दाबगाव, दापोली इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उसोटपोट, सागदेव, घोगरे, महाबळेश्वर, मंदनगड, श्रीवर्धन, दिवेगरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवणलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिकचा पश्चिमी परिसर या भागातही मध्यम हलका पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे जोर कमी राहील, अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड इकडे ढगाळ
ढगाळ राहील, पावसाची शक्यता नाही। मात्र बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा मांजलगावच्या आणि आसपासच्या परिसराकडे बघायला मिळणार आहे। मांजलगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याचा परिसर पाथरी, सेलू, आष्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसे गंगाखेड, पालमलाही मध्यम हलका राहील। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील। धाराशिवमध्ये दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाजा धाराशिव, कामेगाव, बेमली आणि वडोला, तानवाडी, भाटंजी, किल्लर्णी, निलंगणा, नलदुर्ग, उर्टी या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। जसे भाटंजी, किल्लर्णी, निलंगणा, लगेच परिसर बघितला असता श्रांतपाल, औरत, शाजनी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे खिंतोट, औसा, लातूर, रेणापूर, मोकडा, लातूर रोड या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। देगलूर, रुद्रले हलका राहील आणि अहमदपूर, गंगाखेड, पालमला हलक्या सरींचा अंदाज आहे। नांदेड वागला, बसमत, पूर्णा आणि परभणीलाही हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। वाशिम, हिंगोलीलाही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा हलका मध्यम सापतगावला ढगाळ स्थित राहील। रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगवलाई हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात दुपारनंतर बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। मात्र सायंकाळनंतर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसे मुंबई, नाशिकला हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ स्थिती राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही सायंकाळच्या दरम्यान ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे कर्जत, कुलधरण, जामखेड, काडा, आष्टी, भगूर, पातळी या भागात जोरदार पावसाचा अंदाजा दक्षिण भागात राहील। उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। सायंकाळनंतर सोलापूर जिल्ह्यातही जबरदस्त पावसाची शक्यता आहे। वैरभंग, पाणेगाव, बार्शी, सोलापूर, कुरोळ, बिलाटी, पंढरपूर, गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि बीड जिल्ह्याकडे सायंकाळनंतर तुफान पावसाचा अंदाज राहील। बीड, गेवराई, उमापूर, मांजलगाव, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, वडवणी, तळेगाव या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान असणार आहे। धाराशिवमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा कळंब, मासा, तारकेटबूम, पातुरखडा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शी, अरणगाव, कुरवाडीला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिव, कामेगाव, बेमली, नलदुर्ग, घोटी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लारनीलाही जोरदार स्वरूपात राहील। लातूर, घाटेगाव, श्रांतपाल, उदगीर, मोडकी, लातूर रोड तसेच वडणबुजुक, जळकोट, अहमदपूर आणि आसपासचा परिसर, अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। देगलूर, रुद्र, आळंदा, होंडाला, बनसवाडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कंदा, लोहा, बुजुगलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गंगाखेड, पालमलाई जोरदार स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी या बऱ्याच परिसरामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नांदेड वागला या जिल्ह्याकडे नांदेड वागला, अद्रापूर, बसमत, पूर्णा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागामध्ये भोकरदन, हिमायतनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, मागामावले मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर तसेच लोणी, बीबी, मेहकरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा आसपासचा परिसर, बाळापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। तसे अमरावती, मूर्तिजापूर, दर्यापूर आणि अमरावती, बडनेरा, मोझारी, तळेगाव, आष्टी मध्यम हलका राहील। नागपूर आणि वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस उत्तर भागात राहील। यवतमाळ जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा यवतमाळ, नेर, लाडके, धारवा, पुसद, खंडाळा, पांढरकवडा या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचा परिसर या भागात पावसाचा जोर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान कमी बघायला मिळणार आहे। रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज जास्त कोणत्या भागात राहील? सोलापूर,
नांदेड वगळता हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगरचा काही परिसर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, वर्धा या भागात मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर भागात ढगाळ स्थिती राहून कोकण विभागातील सांगली, सातारा, सोलापूरचा काही परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक कुठे असणार आहे, तर सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये आणि सांगली जिल्ह्याच्याही उत्तर पूर्व भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड वगळता हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या भागात मध्यम हलका पाऊस राहील। अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।